ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ज्ञानी मनुष्याकडे कर्तृत्वाचा अभाव. ओव्या आहेत 431 ते 441. ज्ञानी मनुष्य कर्म करूनही कसा अलिप्त असतो ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. पै प्राचीन संस्कार वशे, पाचही कारणे स हेतुके, कामवीजती गा अनेके कर्मकारे. प्रारब्ध संस्कारांच्या शेषामुळे शरीर वाचादी हेतूसह देहादी 5 कारणांकडून अनेक प्रकारची कर्मे निर्माण होतात. तया कर्मा माझी मग, संहरो आघवे जग, अथवा नवे चांग अनुकरू. मग त्या कर्मामध्ये सर्व जगाचा नाश होवो अथवा दुसरे चांगले नवे जग उत्पन्न होवो. परी कुमुद कैसेनी सुके, कैसे ते कमळ फाके, हे दोन्ही रवी न देखे जया परी. परंतु चंद्र विकासिनी कमल कसे संकोचित होते व सूर्य विकासिनी कमल कसे उमलते, हे दोन्ही ज्याप्रमाणे सूर्य जाणत नाही. का विजू वर्षोनी आभाळ, ठिकरिया आतो भूतळ, अथवा करू शाडवळ प्रसन्ना वृष्टी. अथवा मेघातून विजेचा वर्षाव होऊन पृथ्वीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होवोत, अथवा मेघ पर्जन्याची वृष्टी करून सगळे भूतळ हिरवेगार करून टाकू. तरी तया दोहिते जैसे, नेनी जेची का आकाशे, तैसा देहीच जो असे विदेह दृष्टी. परंतु त्या दोहोंची जशी आकाशास खबरही नसते, त्याप्रमाणे जो देहातच देहाभिमान रहित स्थितीने असतो, तो देहादिकी चेष्टी, घडता मोडता हे सृष्टी, न देखे स्वप्न दृष्टी चेईला जैसा. अर्जुना, ज्याप्रमाणे जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही, त्याप्रमाणे देहादिकांच्या कर्माने सृष्टी उत्पन्न झाली किंवा नाश पावली तरी देखील त्याला त्याची खबर नसते. एरवी चामाचे डोळेवरी, जे देखती देहची वरी, ते कीरतो व्यापारी ऐसे निमानिती. एरवी कातड्याच्या डोळ्यांनी म्हणजे स्थूल दृष्टीने जे त्याला देहधारी अशा बुद्धीने पाहतात, ते खरोखर तो कर्म करणारा आहे असेच मानतात. का तणाचा बाहुला, जो आगरा मेरे ठेविला, तो साचची राखीता कोल्हा मानी जेना. गवताचे बुजगावणे करून ते शेताच्या बांधावर ठेवलेले असते, ते बुजगावणे खरोखरच रखवालदार आहे असे कोल्हा मानित नाही का. पिसे नेसले का नागवे, हे लोकी येऊनी जाणावे, ठाणोरी यांचे मवावे आणि की घाय. वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे की नागवा आहे हे लोकांनी येऊन जाणवायचे, अथवा युद्धात वीरश्री संचारलेल्या योद्ध्यांच्या जखमा दुसऱ्यांनी मोजायच्या, म्हणजे त्याला जखमांची खबरही नसते. का महासतीचे भोग, देखे कीर सकळ जग, परी ते आगी ना अंग ना लोकू देखे. अथवा सती जावयास निघालेल्या पतिव्रता स्त्रीचे भोग म्हणजे शृंगारादी भोग सर्व लोक खरोखर पाहतात, परंतु त्या सती जाणाऱ्या स्त्रीस अग्नी, स्वतःचे शरीर अथवा लोक यांचे भानही नसते. तैसा स्वस्वरूपे उठिला, जो दृश्यसी द्रष्टा आटला, तो नेणे काय राहाटला इंद्रिय ग्राम. त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपाच्या बोधाने जागा झालेला आहे आणि ज्याच्या दृश्य व द्रष्टा या दोन्ही सापेक्ष भावना नाहीशा झालेल्या आहेत, तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केले हे जाणत नाही. ज्ञानी मनुष्याकडून ज्ञान झाले असले तरी प्रारब्धवशात कर्म होत राहते, कारण 5 कारणे देहाकडून कर्मे घडवून आणत असतात. हे सांगितल्यावर ज्ञानदेव श्लोकातील 2ऱ्या चरणाचा अर्थ स्पष्ट करत आहेत. श्लोकात भगवंतांनी सांगितलं होतं की एकत्वाचे ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानी मनुष्याने एखाद्याला ठार मारले तरी तो त्या कर्माने बद्ध होत नाही. अर्थातच त्याचे कारण म्हणजे तो त्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, कारण जगाचा नाश होवो किंवा नवीन जग निर्माण होवो त्याला त्याची खबरच नसते. ज्ञानदेव दृष्टांतांनी ही गोष्ट स्पष्ट करतात. सूर्य उगवला की चंद्रविकासी कमळ मिटते व सूर्यविकासी कमळ फुलते, पण या दोन्ही गोष्टी सूर्य जाणत नाही, तो आपले फक्त उगवण्याचे काम करतो. आकाश मेघांना आपल्या ठिकाणी स्थान देते व मेघ आकाशातून कधी विजेचा वर्षाव करून पृथ्वीच्या ठिकऱ्या करून टाकतात व कधी सर्व भूतळ हिरवेगार करून टाकतात.
पण आकाशाला त्याची खबर नसते. झोप असेपर्यंत स्वप्नाला स्थान, जाग आल्यावर स्वप्न लोप पावते. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याला ज्ञानाची जाग येते. अज्ञानदशेत कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत असल्यामुळे त्यावेळी तो कर्मबंधात अडकत होता. पण ज्ञान झाल्यावर आपल्याकडून कर्म घडत आहे याची त्याला जाणीवच नसते. अज्ञानी लोकांना मात्र वाटतं की ज्ञानी कर्मच करत असतो. हे ज्ञानदेवानी 4 दृष्टांतांनी स्पष्ट केलं आहे. शेताच्या बांधावर बुजगावणं असतं. वास्तविक ते बुजगावणे स्वतःहून काहीही हालचाल करत नाही, वाऱ्यावर हलत असतं. पण कोल्ह्याला मात्र तो रखवालदार आहे असंच वाटतं. वेडा मनुष्य नागवा गावभर फिरत असतो. त्याला आपल्या वस्त्राची शुद्धच नसते, पण त्याच्या अंगावर वस्त्र नाही हे इतर लोकांना कळते. वीरश्री अंगात संचारलेल्या योद्ध्याला आपल्या अंगावर किती जखमा झाल्या आहेत याची शुद्ध नसते. त्या जखमा इतरांनी मोजायच्या. किंवा सती जाणाऱ्या स्त्रीचा सौभाग्य लेण्यांचा शृंगार हा इतरांच्या दृष्टीने, स्वतः तिला मात्र किंवा अग्नी आहे आपलं शरीर याचं भानच नसतं. तसंच ज्ञानी मनुष्याला त्याच्या हातून घडणाऱ्या कर्मांची खबर नसते. त्याच्या बाबतीत द्रष्टा व दृश्य या दोन्ही सापेक्ष भावनांचा लोप झालेला असतो व केवळ ज्ञानमात्र अशी त्याची अवस्था असते. त्यामुळे तो कोणती कर्मे करत आहे हे जाणत नाही. पण अज्ञानी लोकांना मात्र ज्ञानी कर्म करतो असे भासते. पुढे ज्ञानदेव ज्ञानी मनुष्याची द्वैताद्वैत विवर्जित अशी कशी अवस्था असते त्याचे वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.